नमस्कार मंडळी, मी पूजा खूप दिवसांनंतर तुमचं कुक विथ पूजामध्ये खूप खूप स्वागत करते आहे। खूप दिवस झाले व्हिडिओ येत नाही आहे कारण वेळही भेटत नाही आहे। तर आज नाश्त्यासाठी मी इथे रवा इडली बनवलेली आहे। खूप अतिशय सुंदर लागते, अतिशय टेस्टी लागते। काय होतं, आपण इडलीचं जेव्हा पीठ आंबवतो तेव्हा ती तर इडली छानच लागते, पण त्याच्यापेक्षा ही इडली अजून छान लागते। नक्की ट्राय करू शकता तुम्ही इडली। त्यासाठी आपण इथे रवा भिजवला होता। अगदी सोपी प्रोसेस आहे, अगदी अर्ध्या तासात ही इडली आपली भिजून तयार होते। चला तर सुरू करूया। इथे अर्धा किलोलाही थोडासा कमी आहे। तुम्ही म्हणजे माणसं किती किंवा किती लोकांसाठी बनवता त्यावर डिपेंड आहे। इथे मी 2 वाटी रवा आणि 1 वाटी दही घेतलंय। त्याचसोबत इथे चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातलं की आता थोडं थोडं पाणी करून आपण हे मिक्स करून घेऊयात। अगदी आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे। अगदी पातळ केलं तर इडली फुगत नाही आणि घट्ट केलं तर इडली निब्बर होते। रवा इडली शक्यतो एक्स्ट्रा म्हणजे जशी आंबवलेल्या पिठाची इडली फुगते तशी एकदम फुगत नाही, पण जरी फुगत नसली फुगतच नाही असं नाही, फुगते। पण टेस्टी तांदळाची इडलीपेक्षा जास्त टेस्टी इडली नक्कीच लागते, हे मी तुम्हाला नक्की सांगू शकते। चला तर आपण हे पीठ जे आहे त्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। बॅटर आपल्या इथे जवळजवळ रेडी झालेला आहे, पाहू शकता। अशा पद्धतीने आपल्याला इथे बॅटर तयार करून यावर झाकण ठेवून आपल्याला अगदी 15 ते 20 मिनिटं भिजवायचं। वेळ असेल तर अर्धा तास भिजवा, काहीच प्रॉब्लेम नाही। जास्त भिजवलं तर अजून छान रवा फुगतो। आता आपले पीठ जे आहे किंवा बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे। यावरती आपण झाकण ठेवूयात आणि रेस्ट करायला ठेवूयात। तोपर्यंत हे रेस्ट होईपर्यंत मी इथे चटणी बनवून घेतली आहे। पण चटणीची रेसिपी मी टाकली नाही आहे कारण मागच्या एका व्हिडिओमध्ये तीच चटणी आपण इथे बनवलेली आहे। मागच्या एका व्हिडिओमध्ये त्या चटणीची रेसिपी मी इथे शेअर केली होती। आता इथे आपलं पीठ जे आहे ते थोडा वेळ रेस्ट झालेलं आहे, मस्त भिजलेलं पण आहे। एक्स्ट्रा पाणी जर आले असेल वरती तर काढून टाका। चला आता आपण याला इडलीच्या भांड्यात लावून घेऊया। त्याआधी इथे सोडा घालूयात। सोड्याच्या ऐवजी इनो घातला तरी छान। इथे अर्धा चमचाचा वरती सोडा घातलेला आहे। याला मिक्स करून फेटून घेऊया थोडंसं, म्हणजे बॅटर जे आहे ते फ्लफी होईल। आणि आपण आता इडलीचं भांडं जे आहे ते तयार करून घेऊयात, म्हणजे त्याला तेल वगैरे लावून घेऊयात। त्याआधी मी इडलीचं जे भांडं असतं खालचं ते प्रीहीट करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये चिंच आणि पाणी टाकून पाणी उकळेपर्यंत त्याला आपण प्रीहीट करून घेऊयात। तोपर्यंत इडलीच्या भांड्याला आपण इथे तेल लावलं आहे। तेलाने ग्रेस करून मस्त इडलीचं बॅटर यामध्ये टाकून घेतलं आहे। चला अशाच प्रकारे मी 4 पण प्लेट्स ज्या आहेत त्या तयार करून घेतल्या। पाणी पण उकळलेलं होतं। अशा पद्धतीने इडलीच्या प्लेट्स यामध्ये ठेवून घेऊयात आणि झाकण बंद करून 15 ते 20 मिनिटं आपल्याला ही इडली जी आहे ती स्टीम करून घ्यायची आहे। थोडासा जास्त वेळ लागतो याच्यासाठीच, कारण तो जो रवा आहे तो फुगायला आणि इडली फुगायला आंबवलेल्या पिठापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो। शक्यतो याला बारीक रवा वापरायचा। आता मार्केटमध्ये इडली रवा पण आलेला आहे, त्याची पण इडली अतिशय उत्तम होते। पुन्हा मी 2 मिनिटभर झाकून ठेवलं होतं आणि आता इथे आपली इडली जी आहे ती तयार झालेली आहे। अतिशय टेस्टला अतिशय सुंदर झाली होती इडली, अतिशय टेस्टी झाली होती। आणि तुम्हाला मी तोडून दाखवेलच किती मऊसूत अशी इडली होते। बिलकुल अतिशय दाटसर किंवा निब्बर अशी इडली होत नाही, अतिशय मऊ होते, खायलाही अगदी छान लागते। आणि अशा प्रकारे सगळ्या इडल्या ज्या आहे आपण प्लेटमध्ये सर्व केलेल्या आहेत। कशा वाटते मला नक्की सांगा। त्यासोबतची जी चटणी बनवली आहे ती पण मस्त झणझणीत आंबट गोड आहे। आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मला। मी इडली तुम्हाला तोडून दाखवली आहे मागे पहिल्या याच्यात, तर अगदी मऊ अशी इडली तयार झालेली होती। आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।